नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मेथी थेपल्याची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला, त्याचप्रमाणे तेवढीच ती पौष्टिक देखील आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशी ही रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे माझं नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक जुडी मेथीची घेतलेली आहे। मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मेथी निथळत ठेवायची आहे। पूर्ण निथळून झाली की ती बारीक चिरून घ्यायची आहे। तोपर्यंत त्यासाठी लागणारं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊयात। तर त्यासाठी मी 2-3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 चमचाभर जिरं घेऊन याची ओबडधोबड असं वाटण करून घेणार आहे। तर आता एका परातीमध्ये बारीक चिरलेली मेथी, त्याचप्रमाणे 1 वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मेथी आणि कोथिंबीर पाहू शकता अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। आता यातच आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचा जो ठेचा केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। आता यातच मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालून घेते आहे। शक्यतो गावरान तीळ घाला, त्यामुळे अतिशय छान चव येते या थेपल्यांना। त्याचप्रमाणे पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। जर तुम्ही हिरवी मिरची जास्त घालणार असाल तर तुम्ही मिरची पावडर स्किप केली तरीही चालणार आहे। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि फक्त 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। खूप जास्त देखील बेसन पीठ घालायचं नाही आहे, त्यामुळे पीठ अगदी चिकट होतं। त्यामुळे शक्यतो 3 चमचे बेसन पीठच घालायचे आणि अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे। हे दही अजिबातच आंबट नाही आहे। आणि 2 ते 3 चमचे खायचं तेल घालायचं आहे। आपण जे रेग्युलर आपण खातो ते तेल घालून घ्यायचं आहे आणि 2 चिमूट हिंग घालून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे थोडासा ओवा देखील मी इथं घातलेला आहे, तो व्हिडिओमध्ये दाखवता आला नाही, त्याबद्दल माफी असावी। तर थोडासा ओवा देखील हातावर चोळून घालायचा आहे, त्यामुळे हलके फुलके असे पचायला हे थेपले अतिशय छान लागतात। तर आता हे सगळे जिन्नस एकत्र असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लागेल तसंच यात पीठ घालून घ्यायचं आहे। खूप पीठ कमी देखील घालायचं नाही आहे आणि खूप जास्त देखील घालायचं नाही आहे। अगदी थोडं थोडं पीठ घालतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता 1 वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आता परत एकदा 1 वाटी मी घालून घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाटी इथं मी मेजरमेंट कपानुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकताय मला अजिबातच इथं पाण्याचा काहीही एक थेंबसुद्धा लागलेला नाही आहे पीठ मळताना, कारण दही होतं त्यामुळं अजिबातच इथं मला पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी। तर तुम्हाला अगदीच जर वाटलं तर 1-2 चमचे पाणी घालू शकता, पण शक्यतो दह्यामुळे घालायची आवश्यकता पडत नाही। तर पाहू शकताय अगदी मस्त पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिटासाठी मी ते झाकून देखील ठेवलेलं होतं। तर पाहू शकताय आता या प्रकारे मी त्याचे गोळे तोडून घेणार आहे। असे छोटे छोटे बॉल्स करून एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि ते एका परातीमध्ये पाहू शकताय अगदी 20 ते 25 थेपले आरामशीर होतात एवढ्या साहित्यामध्ये। 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये माझे जवळजवळ 20 ते 25 थेपले आरामशीर झाले। तर हे थेपले मी आता झाकून ठेवणार आहे। तर आता लागेल तसंच आपण एक एक गोळा काढत हे थेपले करून घ्यायचे आहे। तुम्ही 1 बाय 1 देखील करू शकता किंवा मग 2-3 थेपले लाटून मग तुम्ही भाजून घेऊ शकता। तर पाहू शकताय अतिशय सोपी पद्धत आहे थेपले करण्याची। तर आता हे एक एक थेपले आपल्याला छान लाटून घ्यायचे आहेत, शक्यतो पातळ लाटायचे, त्यामुळं अगदी गुजराती स्टाईलने आपण हे थेपले आज करत आहोत। तर पाहू शकताय
अगदी मस्त आणि कडा देखील छान पातळ झालेले आहेत. तर आता एका कॉटनच्या फडक्यावरती मी हे 2-3 थेपले सुरुवातीला लाटून घेते आहे आणि नंतर तुम्हाला ते भाजतानाची प्रोसेस दाखवणार आहे. तर अशाच प्रकारे मी आणखीन एक थेपला तुम्हाला लाटून दाखवते. तर ज्याप्रमाणे आपण फुलका लाटतो त्याचप्रमाणे अगदी लाटून घ्यायचे आहेत. त्यामुळं लाटताना काहीही प्रॉब्लेम नाही, अगदी सहज लाटले जातात. फक्त ते लाटताना थोडे पातळ लाटायचे. जर तुम्हाला पराठ्यासारखे थोडे जाड ठेवायचे असेल तरी देखील ठेवू शकता, पण थेपले हे शक्यतो पातळच लाटायचे असतात. तर पाहू शकताय असे एकसारखे गोळे केल्यामुळे अगदी असे गोल गोल आणि एकसारखे हे थेपले दिसतात. तर पाहू शकताय अगदी मऊसूत आणि छान असे हे थेपले तयार होतात. तर असेच एकसारखे थेपले आपल्याला लाटायचे आहेत. तर सुरुवातीला मी 2-3 थेपले हे असे व्यवस्थित लाटून मग तुम्हाला ते भाजून देखील दाखवणार आहे. आता तवा छान गरम झालेला आहे. तव्यावरती आपण हे थेपले छान शेकून घेऊयात. तर अगदी काही सेकंदातच हे थेपले शेकून होतात. खूपही बराच वेळ उलटपलट करत शेकायचे नाही आहेत, त्यामुळे थेपले कडक होऊ शकतात. कारण लाटतानाच आपण ते पातळ लाटलेले आहेत, त्यामुळे अगदी 2-3 वेळा ते उलटपलट करत त्याला शक्यतो मी तेल लावते थेपले करताना. तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. पण पाहू शकता अशा प्रकारे 2-3 वेळा दोन्ही साईडने ते छान भाजून घ्यायचे आणि तेल लावत आपल्याला हे थेपले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर अगदी काही सेकंदात हे पटापट असे भाजले जातात, त्यामुळे ते वातूळ देखील होत नाही आणि बराच वेळ असेच मऊसूत राहतात. तर प्रवासासाठी एक छान अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा. अगदी बराच दिवस ही छान टिकते. झिपलॉक बॅगमध्ये जरी तुम्ही थंड झाल्यानंतर हे सील करून ठेवल्यात तरीही छान हे थेपले राहू शकतात. तर पाहू शकताय फक्त प्रवासासाठी जर नेणार असाल तर त्यामध्ये तुम्ही दही स्किप करा, दही अजिबातच घालू नका. तर पाहू शकताय अशा प्रकारे मी सगळे थेपले करून घेते आहे. अगदी रेसिपी छान आहे, नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर पाहू शकताय अगदी झटपट असे काही सेकंदामध्ये हे पटापट असे शेकले देखील जातात, त्यामुळे अगदी करायला सोपी, खायला भन्नाट अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकताय अगदी मस्त याचे मी रोल्स करून घेतलेले आहेत. मुलांना चहाबरोबर,